नमस्कार. काय संबंधच्या दुसऱ्या भागात मी आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. तो आज आपल्या बरोबर आहेत एक कुप्रसिद्ध उद्योजक. काय? सुप्रसिद्ध उद्योजक ज्यांच्या मुलाने अत्यंत कुप्रसिद्ध असं काम केलेलं आहे. वा वा कुप्रसिद्ध आपल्या 17 वर्षाच्या मुलाने 2 निष्पाप मुलांचा जीव या ठिकाणी घेतलेला आहे. हो त्या निमित्ताने आपण मुलाखत घेत आहोत. वा वा. तर कसं वाटतंय आपल्या मुलाच्या या कर्तृत्वाबद्दल? वाटायचं म्हणजे बघा, छान वाटतंय. अच्छा. छान वाटतं म्हणजे बघा ना, म्हणजे वयाचं बंधनच नाही ना आजकालच्या. म्हणजे आमच्या काळात कसं होतं, 30, 35, 40 वय झाले की लोक गुन्हे करायचे. आम्ही जेव्हा लहान होतो तेव्हा. आणि आज माझा मुलगा 17व्या वर्षीच दारू पितो, गाड्यांना ठोकतो. खरं तर मला नवल वाटतं. म्हणजे अभिमान वाटत असेल ना? हा, म्हणजे अभिमानाचं त्यात असं काही एवढं हे नाहीये. पण बघा ना तुम्ही, म्हणजे 17व्या वर्षी दारू प्यायची कोण करतं का आजकाल? कोणी करतं का असं दारू? म्हणजे आमच्या काळात मी जेव्हा लहान होतो ना, आता उद्योगपती कसा झालो मी, खूप कष्ट सोसले. म्हणजे मला लहानपणी गारीगार कुल्फी अशी आमच्याकडे गारीगार मिळायची. तर गारीगार भेटत नव्हती. मग घरचे पैसे द्यायचे नाहीत गारीगारला. मग तो जो गारीगारवाला असायचा तो तुटके फुटके लोखंडाचे पत्रे, दारूच्या बाटल्या असं विकत घ्यायचा आमच्याकडून आणि आम्हाला एक एक गारीगार द्यायचा. तर मी गावातले सगळे उकांडे धुंडळायचो, सगळं भंगार जमा करायचो. मग तेव्हा कुठे मला एक गारीगार भेटायची. मग ते आम्ही गिल्ला सताशी फिरवायचो, मग त्याचं लाल पाणी व्हायचं आणि आम्ही मग ते असं मोठ्यांची नक्कल करायचो ना, चेस असं म्हणून प्यायचो, चेस. पण माझ्या मुलावरती वेळ नाही येऊ दिली. बापाचं कर्तव्य ना शेवटी. कसं असतं, जे आपण बघितलंय ते मुलाच्या वाट्याला नाही आलं पाहिजे. म्हणून डायरेक्ट घे म्हणलं दारू. तसं मी सांगितलं नाही दारू घे म्हणून, पण शेवटी आपल्याला कोणी सांगतं का गारीगार खा? आपल्याला आवडतं ना, त्याला कोणी सांगितलं नाही, त्याला आवडलं ते प्यायला. आता गाडीचं कसं आहे, आता हो गाडी त्यांनी चालवली, ठोकला त्याने, पण शेवटी कर्तृत्व महत्वाचं आहे ना. त्याच्या कर्तृत्वात तुमचं कितपत योगदान आहे? योगदान म्हणजे आता बघा, पोरग जन्माला घालण्यातच खरं तर बापाचं कर्तृत्व असतं. हो, म्हणजे तुम्ही लहानपणी जे उकिरड्यावरून भंगार गोळा करायचा त्याच्यातूनच प्रेरणा घेऊन तुम्ही भंगार मूल जन्माला घालते. तुमचा सेन्स ऑफ ह्युमर म्हणजे भारी बाबा. भंग 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 काय होतंय, भंगार मुलगा असं नाही म्हणतात. त्याचे काम भंगार असतील. आता वय किती ना त्याचं, शेवटी कर्तृत्व महत्वाचं आहे का नाही? आपल्याकडे बघा, आता तुम्ही तर भगतसिंगांचं पुस्तक ठेवलंय आहे की नाही? त्यांच्या कर्तृत्व बघा, म्हणजे देशाच्या स्वातंत्र्यामध्ये त्यांचं खूप मोठं योगदान आहे का नाही? पण त्याची पहिली पायरीच त्यांनी आंदोलन वगैरे केलेलं. आता हे पुस्तक अशा आम्हाला वाचायला नाही ना मिळाली मॅडम. आणि आमच्या पोराचं तर कसं आहे माहिती का, उठल्यापासूनच त्याला मोबाईल लागतो, डोळ्यासमोर टीव्ही, लॅपटॉप, कॅम्प्युटर, पैसाला आहे ना, उशाला लॅपटॉप, पायाला टीव्ही, घड्याळ हातात घड्याळ, गॅजेटनी सुरू होतं. त्यामुळे पुस्तकाचा काही संबंध नाही आमचा. वाचणं हे ते नाहीच, आम्हाला झेपतच नाही ते. मला या ठिकाणी तुम्हाला अत्यंत उत्सुकतेने हे विचारायला आवडेल की आता 2 मुलं मारलेत, एकंदर तुम्हा लोकांचा किती लोकांना मारायचा टार्गेट होता? नाही तसं टार्गेट म्हणजे कसं असतं माहिती का, आता पोराला म्हणलं होतं गाडी शिक, नाही शिकलं. ते म्हणलं पप्पा चालून तर बघू द्या. म्हटलं हे बरोबर आहे का नाही? जी गोष्ट आपल्याला जमत नाही ती चालून बघितली पाहिजे. आता आहे का नाही, तुम्ही समजा चिकन मटन खात नसताना कधी, आहे का नाही, पण तुम्ही काय म्हणता, ट्राय करून बघू म्हणता की नाही? तसं ते म्हणला ट्राय करून बघू. पण ते हे विसरलं ना, ते गाबडं आपण दारू पिलेलो आहे, दारू पिल्यावर गाडी चालवायला नाही पाहिजे. आता पुण्यात ठिकठिकाणी असे बॅनर लागले, डोंट ड्रिंक अँड ड्राईव्ह, आहे की नाही? आता वाचनाचा ना आपला संबंधच नसल्यामुळं, म्हणजे बुद्धीचा त्याचा काही संबंध नसल्यामुळे आपल्याकडे ते होत नाही ना शक्यतो. आणि मी तरी कुठं हे करणार ना, आपल्याला पैसा बघायचा आहे, उद्योग बघायचे आहेत. त्यामुळं टार्गेट असं काही नाही. पण ठीक आहे म्हणलं, 2 काय आपल्याच आहे का नाही? अरे रोज लाखो लोक मरतात, आपल्याकडे 2 गेले म्हणून काय फरक पडतोय, आहे की नाही? त्याच्यामुळं काही असं विचित्र असं काही नाही. लहान आहे ते, लहान लेकरू म्हणून द्यायचं सोडून आपण, आहे की नाही? आता लहानपणी तुम्ही घरामध्ये स्वयंपाकात कप फुटले, काय करता, पोराला मारता का तुम्ही?
नाही. काय म्हणता, लेकरू जिन्नस आहे फोडला असेल, हो. आपण तसंच बघतो त्याच्याकडं. अच्छा. काय लेकरू जिन्नस आहे धडकीला असेल, त्याला काय एवढं म्हणजे असं सिरियस घेण्यासारख्या गोष्टी नाही. लहान लेकरू सोडून दिलं पाहिजे. शेवटी मुलाच्या बाल्यावस्थेमध्ये त्याच्यावर विपरीत परिणाम होणार नाही असं पालकांनी वर्तन केलं पाहिजे. अरे वा वा वा. तर त्या 2 निष्पाप मुलं जी मेली त्यांचा जीव इतका स्वस्त, म्हणजे 2 काचेच्या ग्लासा एवढा स्वस्त आहे असं तुम्हाला वाटतं? म्हणजे बघा, आम्ही उद्योगपती माणसं, म्हणजे आमचा व्यवहारच करोडोंमध्ये असतो. अलग लक्षात, करोडो रुपये मला मोजायची सवय. माझ्या अकाउंटला जर रोज असे करोडो रुपये येऊन नाही पडले किंवा लाखाचा व्यवहार नाही झाला माझ्याकडून, तर मला खूप अस्वस्थ व्हायला होतं. अलग लक्षात. त्याच्यामध्ये मी बाकीच्या गोष्टींचा विचार नाही करत. म्हणजे कुणाचं, आपल्याकडे खूप क्षुल्लक गोष्टी असतात. म्हणजे सामान्य माणसाचं एक क्षुल्लक स्वप्न असतं, माझं मन जपलं पाहिजे, माणुसकी जपली पाहिजे. कशाला? माणुसकीने पोट भरतं का? पैसा महत्वाचा नाही का? शेवटी उद्योगपती होण्यासाठी काय लागतं माहितीये का? मला लहानपणापासून, म्हणजे हे मी स्वतः शिकलो बरं का, उद्योगपती होण्यासाठी पहिले तर तुम्ही माणूस नसलं पाहिजे. अच्छा. आणि आपल्याकडे कसं आहे, माणूस व्हा, माणूस व्हा, माणुसकी दाखवा, हेच चालू आहे सगळीकडे. त्यामुळे ते मेल्याच्या नंतर आता माणूस जन्माला येतो तो मारणारच आहे, नाही का? ऐका नाही, आणि पैशा पुढे काय हो, माणसाचं असं काही एवढं विशेष नसतं. मला एक अत्यंत वैयक्तिक प्रश्न तुम्हाला या ठिकाणी विचारायचा वाटतो. इतके मोठे उद्योजक आहात, मला वाटलं तर तुम्ही छान सूट बुटात याल, अत्यंत साधी राहणीमान आहे तुमचं. हो, म्हणजे काय असतं, आता साधं राहिलं पाहिजे ना, लोकांना पैसे बी दाखवले नाही पाहिजे, आहे का नाही? आता हे इन्सिडेंट घडला ना माझ्यासोबत, बरोबर? लोक काय म्हणते, बघा भाऊ, लय पैसेवाल्याचं पोरग आहे, लय पैसेवाल्याचं पोरग आहे, त्याच्यामुळे आपले साधे कपडे घालून आलो मी इथं. काय 800 रुपयाचा टी शर्ट आहे. 800 म्हणजे काय, अहो घे, आता घातला ना परत घालत नसतो मी. अलग लक्षात. तर लोकांना दाखवण्यासाठी असतं हे. लोक म्हणले, अरे किती साधा माणूस आहे, एवढं साधा माणूस आहे आणि त्याचं पोरग बघा कसलं आलंय, असं म्हणलं पाहिजे लोकांनी. आता हे तुम्ही कट करा नंतर मुलाखतीतून, पण बाकी आपलं काही नाही, साधं. म्हणजे तसं उन्हाळा बघा ना, 42 टेम्परेचर चाललं, कोट घातलं तर भिजत आहे माणूस, आहे की नाही? आता तुम्हाला माझ्या भाषेवरून असं वाटत असं, येऊ कशाचं उद्योगपती, नाटक नाटक करावं लागतं, बाकी काही नाही. तर तुम्ही आपल्या मुलाला गाडीचं ट्रेनिंग कसं काय दिलं? ट्रेनिंग तसं नसतंच. ट्रेनिंग असं गाडीचं ट्रेनिंग काय, आता 17व्या वर्षी कुठं गाडीचं ट्रेनिंग असतं? तो म्हणलं, पप्पा मला शाळा नाही शिकू वाटत, वाचू नाही वाटत. म्हणलं ही गाडी, नाही का नाही? त्याला खरं तर मी खेळण्यातली गाडी दिली होती. अच्छा. मग त्यांना मग चालवून बघ, तो ह्या गाडीत येऊन बसला, हे असं कुठं नाही केलं बघा त्याने. असं आहे ते, म्हणजे लय अवघड आहे ते. ट्रेनिंग वगैरे आपण देत नसतो कशाला. अच्छा. तर तुमच्या मुलाला शिक्षा म्हणून निबंध लिहायला लावला, म्हणजे आपण आता बघतो की गावात असेल किंवा आदिवासी पाड्यांमध्ये असेल, एखाद्या गरीबाच्या मुलाने जर एका पावाचा तुकडा जरी चोरला तरी त्याला झाडाला बांधून मारलं पाहिजे ना. चोरायची वस्तू आहे का पाव? चोरायची वस्तू आहे का? आणि माझ्या पोराकडून 2 जण मेले, आता त्याला किती मोठी शिक्षा आहे बघा ना तुम्ही. अहो, आमच्यासाठी ही खूप मोठी शिक्षा आहे. निबंध लिहिणं किती मोठी शिक्षा आहे. आता तुम्ही जस्ट इमॅजिन करा, आता तुम्ही मुलाखत वगैरे घेता, बरोबर? मी जर तुम्हाला असं म्हटलं, जा विमान चालवा, काय संबंध? तसंच ना माझ्या पोराचं बी. तो असंच म्हणलं, काय संबंध, मी कशाला लिहू निबंध? पण शिक्षा असते ना. जर मी म्हणलं की तुला विमान चालवायची शिक्षा देतो, जा विमान चालायचं, तू ट्रेनिंग घेतलंय का? विमान बघितलंय ना? तसं माझ्या पोराचं आहे ना. पुस्तकाचा ना आमचा संबंध नाही बघा, शब्द तर आमचीच गोष्ट. मी म्हटलं ना, आपल्याकडे उठल्यापासून मोबाईल लागतो, लॅपटॉप, मोबाईल, टीव्ही, घड्याळ बिड्याळ एवढंच असतं आपलं, खेळायला कार बीर. त्यामुळं निबंध लिहिणं हे खूप मोठं टास्क आहे आमच्या पोरासाठी, भयंकर मोठा टास्क आहे. अहो, शब्द म्हणजे एकतर ते बोलत नाहीत, आम्ही पण घरात आपापसात बोलत नाही, अलग लक्षात. त्यामुळे निबंध लिहिणं हे खूप अवघड काम आहे. शिक्षाच आहे ना ती एक प्रकारची. आणि आपल्या शिक्षण व्यवस्थेमध्येच हा सगळ्यात मोठा घोळ आहे. आता बघा, लहानपणी आम्हाला जेव्हा म्हणायचे ना, याच्यावर निबंध लिहा, त्याच्यावर निबंध लिहा, 4 मार्काचा पेपर आहे, 5 मार्काचा पेपर, असलो टेन्शन यायचं. आम्हाला अरे बापरे, काही पण करावं पण देवाने असा निबंध लिहायला नाही लाव म्हणायचं. तुम्ही म्हणला असता लहानपणी निबंध लिहिताना असं येतं ना आपल्या मनात विचार, तेच आहे, ही शिक्षा आहे त्याच्यासाठी. मित्र म्हणतो हे खूपच अवघड शिक्षा आहे, एवढी नाही द्यायला पाहिजे.
आता 2 जीवांच्या बदल्यात निबंध लिहायला लावणं, 2 जीवांच्या बदल्यात बघा ना तुम्ही. निबंध लिहायला. आणि मुळातच सामान्य माणसाचं कामच नाहीये रस्त्यावरून चालणं, त्यानं स्कूटीवर फिरायचं. आता हे जे हायवे मोठे मोठे मानले ते कशासाठी आहेत? आमच्या सारख्याच्या लेकरांनी गाड्या घ्याव्या, भन्नाटपणे फिरवाव्यात. अच्छा, येस. याच्यासाठी. मग शेवटी आपण पैसा कमवतो कशासाठी? आपल्या लेकरांसाठी. आणि आपल्या लेकरांना जर गाड्या खेळायला रस्ते नसतील मोकळे, काय करणार ना ते? तुम्ही लक्षात घ्या हो मुद्दा. आमचे प्रश्न खूप जटिल असतात आणि आमच्याकडे काय पैसा आहे पैसा आहे म्हणून आमच्या प्रश्नांकडे कोणी लक्ष देत नाही. आणि मग हे असं 1-2 जण ठोकले, 2-4 मेले तर मग आमचे वावडे काढते सगळे. पण मेन आमचे प्रश्न लक्षात घेत नाहीत. आता हे जे मोठे मोठे हायवे बांधले ते कोणासाठी आहेत? आपल्यासाठी आहेत. पण ह्या सामान्य माणसाचं काम नाही ना स्कूटी घेऊन त्याच्यावर पळायचं. तर तुम्ही अत्यंत समंजस असे बाप आहात हे यावरून दिसून येते. तुम्ही 17 वर्षाचा मुलगा असताना त्याला एवढी मोकळीक दिली की त्याने दारू प्यावी, त्याने गाडी चालवावी. तर दारू पिण्याविषयी काय वाटतं? दारू ही मध्य हे आहे ना, आपलं कल्चर आहे आपलं. आता भलेही लोक त्याला व्यसन बिसन म्हणत असतात, पण दारू ही गरज असते का नाही शरीराची. अच्छा. हा. आणि मी तुम्हाला ते मागाशी उदाहरण दिलं ना गारीगारचं, जे आपल्याला भेटलं नाही ते आपल्या पोराला मिळालं पाहिजे. हा, हे आपला उद्देश आहे. बाकी बाप म्हणून शेवटी कर्तव्य काय असते नाही का, तर तेच आहे आपलं. तर म्हणजे ह्या खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत ज्या मीडियामध्ये उगाच मीमर्स लोक काय करतात, मीम बनवतात आणि आमच्यासारख्या उद्योगपती लोकांना बदनाम करतात. खरं तर आता ते लहान पोरग आहे त्याच्याकडून झाली बाबा चूक, मान्य केली पाहिजे ना सगळ्यांनी. आणि मुळातच इथून पुढे लोकांनी ही काळजी घेतली पाहिजे की स्कूटीवर नाही हिंडायचं. जर आमचे लेकरं गाड्या घेऊन रस्त्यावर फिरत आहेत तर त्यांनी स्कूटीवर नाही फिरलं पाहिजे ना. हे सगळ्यात महत्वाचं लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. रस्ते काही तुमच्या बापासाठी नाहीयेत. एखाद्या सामान्य जनतेच्या मुलाने जर तुमच्या मुलाचा ऍक्सिडेंट केला असता तर तुम्हाला काय? केस कोर्टात घेतलं असतं तुम्ही त्याला. कसं काय हिंमत कसं काय झाली? मुळात नियम आहेत ना, वाहतुकीचे नियम आहेत. दारू पिऊन गाडी चालवायची नाही, लहान लेकरांनी लायसन्स शिवाय गाडी चालवायची नाही, हे नियम आहेत ना. ते तुम्ही तुमच्या मुलाला का नाही सांगितलं? हो, पैसा. त्याच्यामुळे काय झालं तर मी पैसे फेकून त्याला सोडू शकतो. ही माझ्या ताकद आहे. तुमच्यात आहे का? जर तुमच्यात ती ताकद नसेल तर तुम्ही नियम पाळा. अच्छा, पैसा नसेल तर नियम पाळा. येस. आम्ही नियम नाही, आम्ही कुत्रे पाळू, मांजरी पाळू. नियम अरे बस की बात नाही. 5-5 हजाराचं एक कुत्र आहे, 17 हजाराची मांजर आहे आमच्या घरात. फारच कमी बोलता तुम्ही. कमी आता कसं आहे, बोललं नाही पाहिजे. हमारे पास पैसा है, हमारा पैसा बोलता है. त्यामुळे आम्ही जास्त बोलत नाही. पैसे देऊन आम्ही बोलायला लावतो. तर मंडळी, आज आपल्या बरोबर होते एक जानेमाने उद्योजक. तुम्ही आमच्या शो मध्ये आलात, आपला अमूल्य वेळ दिला त्याबद्दल आपले खूप आभार मानते. धन्यवाद.